नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 अभिव्यक्ता हा जो घटक आहे या घटकाला सर्वाधिक क्वेश्चन टेट 2 ला तुम्हाला विचारले होते. आता टेट 3 ला सेम क्वेश्चन विचारतील. शिक्षक अभिव्यक्ता व बुद्धिमापन चाचणी टेट अर्थात तुमची 2025. ठीक आहे. आता हे जे क्वेश्चन आहे तुम्हाला टेट 2 ला विचारलेले क्वेश्चन आहे. कशाला? टेट 2 मध्ये विचारलेले क्वेश्चन आहे ते सविस्तर आपण घेणार आहोत. ठीक आहे. ते पाहण्याअगोदर एक महत्त्वाची तुम्हाला सर्वांना सूचना. आता काय सूचना आहे? तर महत्वाची सूचना ही आहे की आपण टेटचे टेस्ट सिरीज सुरू केले. एकूण 10 पेपर असतील आणि पेपर झाल्यानंतर त्याचं प्रत्येक पेपरचं विश्लेषण प्रश्नाचं तुम्हाला मिळेल. त्याच्यासोबत तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत, तुम्हाला वेळ किती लागलेला आहे, सगळी माहिती मिळेल आणि एकूण टेस्ट सोडून त्यापैकी तुमची रँक किती आलेली आहे सगळी डिटेल माहिती तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये मिळणार आहे. 10 पेपर दिलेले आहेत. फीस फक्त 199 रुपये ठेवलेले. टेस्ट दिली की तुमचा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे आणि आयबीपीच्या पॅटर्न नुसार हे सगळे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे बघा, हा लोगो आहे श्री अकॅडमीचा. प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची ऑलरेडी लिंक दिलेली आहे. तिथं जा. तिथे गेल्यानंतर टेस्ट सिरीजच्या खाली फोल्डर आहे, त्या फोल्डरला क्लिक करा आणि तिथून ही टेस्ट सिरीज परचेस करा. किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपला नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. बघा 9552629563 हा नंबर आहे. फक्त टेट भरतीवाल्यांसाठी कृपया कॉल करा, इतरांनी कॉल करू नका किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. चला तर बघूया. अभिव्यक्ता या घटका संदर्भात जर पाहिलं असेल तर ही टेस्ट सिरीज सगळ्यांनी जॉईन करा. घेतली तर उत्तम आहे, नाही घेतलं तर काही हरकत नाहीये. आता अभिव्यक्ताची या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारतात. शिक्षक अभिव्यक्ता बुद्धिबळ चाचणी, शिक्षकाचा नेतृत्व आणि सामाजिक वृत्ती यावर आयबीपीएसने तुम्हाला क्वेश्चन विचारले, तेच आपण घेतले. तर शाळेत एकजूट निर्माण करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणती भूमिका बजावली पाहिजे? कशामध्ये? शाळेमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी. सत्ताधारी नेता, मार्गदर्शक सहकारी, नियंत्रक अधिकारी आणि तटस्थ निरीक्षक ही शिक्षकाची काय भूमिका असायला पाहिजे? सत्ताधारी नाही, मार्गदर्शक आणि सहकारी पाहिजे. काही वाद असतील तर तो त्यांनी सोडवला पाहिजे. मुलांनी सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे तशी तुमची भूमिका पाहिजे सहकार्याची आणि मार्गदर्शन करण्याची. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासमोर. सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा शिक्षकाचं कोणतं महत्वाचं कौशल्य त्या ठिकाणी दर्शवतं? शिस्तीचं, प्रशासनाचं, नेतृत्वाचं की निरीक्षणाचं? तर नेतृत्वाचं हे महत्वाचं लक्ष आहे. आणि इथं तुम्हाला फक्त आपण 4 पर्याय दिलेत. टेस्ट सिरीज मध्ये 5 पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला आयबीपीएस एक्झाम मध्ये सुद्धा काय करणार आहे? 5च पर्याय देणार आहे. 4 पर्याय नाहीत, 5च. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकाशी सहकार्याने वागावे यासाठी शिक्षकांनी कोणते मूल्य जोपासले पाहिजे? स्पर्धेचं, सहअस्तित्व, अपारदर्शकता की अधिकार? तर विद्यार्थ्यांनी एकमेकाशी सहकार्याने वागावं त्यासाठी प्रत्येकाने आपलं अस्तित्व, सहअस्तित्व त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी शिक्षकाने महत्वाचं मूल्य तिथं जोपासावे. खरे नेतृत्व कशावर आधारित आहे? कोणतं खरे नेतृत्व? नियंत्रणावर, भीतीवर, प्रेरणावर की आदेशावर? आदेश सुद्धा नाही. काय? तर प्रेरणा हे खरे नेतृत्व आधारित असणारा गुण. सामाजिक क्षमतेची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी कोणता दृष्टिकोन ठेवावा? आता सामाजिक हा शब्द आहे म्हणजे काही भेदभाव नसणारे, पक्षपात नसणारे, संकुचितपणा नसणारे, काय असणारे? समानता हा असणार आहे म्हणजे समानता. करेक्ट. शिक्षकाने विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेणे ही कोणती वृत्ती दर्शवते? काय कठोरता आहे का? नाही. विद्यार्थ्याचे प्रश्न तो शिक्षक ऐकतोय, काय त्याच्यामध्ये सहानुभूती आहे म्हणून तो ऐकतोय. तटस्थ आहे का? नाही. उदासीन असलं तर अजिबात नाही. पण काय? सहानुभूती. पुढचा प्रश्न. शिक्षक जर आपल्या कृतीतून विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर तो कोणत्या तत्वाचं पालन करत आहे? शासन, आत्मप्रशंसा, आचरणातून शिक्षण? बघा, शिक्षक आपल्या कृतीतून, कृती म्हणजे काय? तो आचरण करतोय म्हणजे काय करतोय? तो आचरणातून शिक्षण. पर्याय क्रमांक क तुमचं करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी. आणि लक्षात ठेवा शिक्षक भरती टेट 2 जी झाली तुमची, त्या टेट 2 मध्ये असे जे प्रश्न होते त्याला वरीलपैकी सर्व असं जर पर्याय असेल तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि वरीलपैकी साधारणतः वरीलपैकी पर्याय जास्त याला असतात बरं का. हा चला, इथं आपण 4 ऑप्शन दिलेत. खालीपैकी कोणता गुण एक चांगल्या शिक्षक नेत्यामध्ये असावा? कोणता गुण रे? रागीटपणा असावा का? कटाक्ष असावा का? आत्मकेंद्रीकरण? ठीक आहे, पण चांगला एकदम चांगला शिक्षक नेत्यामध्ये असावा तर संवाद कौशल्य चांगलं असलं पाहिजे शिक्षकामध्ये. पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आहे. विद्यार्थ्यामध्ये शिस्तीचं बीज रोवण्यासाठी शिक्षकांनी कोणती कृती करावी? काय रे? शिस्त लावायची, त्याचं बीज रोवायचं. शिक्षकांनी कोणती कृती करणं गरजेचं आहे?
आणि सगळ्यांनी कमेंट करा, काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करा, तुम्हाला उत्तर आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा तुम्हाला दिलाय. ठीक आहे. तर पहिलं काय केलं पाहिजे, शिक्षकांनी शिक्षा दिली पाहिजे का, टाळाटाळ करणे पाहिजे का, भीती दाखवणे अजिबात नाही. तर स्वतः शिस्त पाळणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर संवेदनशील वागणूक ही शिक्षकातील कोणत्या प्रकारच्या वृत्तीचं लक्षण आहे, तर कुठल्या रे, सामाजिक, नंबर 1 च. ठीक आहे. व्यावसायिक नाही, वैयक्तिक नाही, आर्थिक नाही, त्याचा काय संवेदनशील वागणी संबंध आहे. आता या प्रकारचे साधारणतः आपण एक 17 क्वेश्चन घेतले. किती? 17. तुम्हाला या प्रकारचे साधारणतः एक 5-6 प्रश्न विचारतील आणि हेच प्रश्न विचारू शकतात का, तर शक्यता असे पण विचारू शकतील, हेच विचारू काही एखादा यातला प्रश्न तर येऊ शकतो. आपली जी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज मधलं एकदा टेस्ट सिरीज घ्या, प्रश्न सोडवा, तुम्हाला किती वेळेत किती प्रश्न सोडवते होतात, त्याचबरोबर किती मार्क येतात, तुटतात कुठं, आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला विश्लेषण दिलंय. या अगोदरचा व्हिडिओ मी टाकलेला आहे मराठी व्याकरणाचा, मराठी भाषा, त्याबरोबर 15 प्रश्न, तुम्हाला पूर्ण मराठीचं पुस्तक वाचायची आवश्यकता नाहीये, तो पण व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. लाईव्ह घेतलेला आहे तो पण, आणि हे दोन्ही व्हिडिओ आपले अपलोड आहे. ठीक आहे. थांबतोय. हा, आपला व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला दिलाय, त्या नंबरला काही शंका असतील तर नक्की विचारा, काय प्रॉब्लेम नाही. थांबतोय.